नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्यापैकी बरेच जण बटाटा भजी न करता कांदा भजीच करतात. कारण की बटाटा भजी बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणामध्ये तेलकट होतात व कुरकुरीत न होता एकदम मऊ पडतात. परंतु तुम्ही जर या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाटा भजी केली तर एकूण एक भज अगदी चेंडूसारखं टम्म फुगेल व ही भजी अजिबातही तेलकट होणार नाही. चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याची भजी करण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे. या बटाट्याची साल काढून घेऊया. थोडासा मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा, एकदम बारीक असा बटाटा घ्यायचा नाही. थोड्या मोठ्या बटाट्यामुळे भजी एकदम मोठी मोठी तयार होतात. बटाटा भज्याचं हे एक वैशिष्ट्य आहे की एखादा जरी बटाटा वापरला तरीही खूप जास्त भजी तयार होतात. आता या बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला याची स्लाईस पाडून घ्यायची आहे. तर इथे मी एक स्लायसर घेतलेला आहे. एकदम पातळ असा हा स्लायसर आहे. यातून पातळ असे काप तयार होतात. तुम्ही सुरीनेही स्लाईस करून घेऊ शकता, परंतु त्या थोड्याशा कमी जास्त प्रमाणामध्ये जाड किंवा बारीक होतात व एकसारख्या तयार होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा स्लायसरच वापरा. या बटाट्याच्या स्लाईस काळ्या पडू नयेत म्हणून पाण्यामध्येच ठेवून दिलेल्या आहेत. आता 2 ते 3 वेळा पाण्याने या स्लाईस चांगल्या धुवून घेतल्यानंतर आपल्याला चांगल्या कोरड्या करून घ्यायच्या आहे. त्यासाठी इथे मी कॉटनचा टॉवेल अंथरलेला आहे. यावरती या स्लाईस अंथरून घेऊयात. अशा प्रकारे स्लाईस कोरड्या केल्यामुळेही बटाट्याची भजी टम्म फुगण्यास मदत होते. या स्लाईस लवकरात लवकर कोरड्या होण्यासाठी परत एकदा टॉवेलने अशा प्रकारे थोड्याशा पुसून घेऊया. आता भज्यांसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक छोट्या आकाराच्या वाटीमध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे. हे बेसनपीठ या भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग घालून घेऊया. थोडासा ओवा यामध्ये घालून घेऊया. बेसनपीठ पचायला थोडंसं जड जातं, त्यामुळे हिंग घातल्यामुळे अजिबातही बेसनपीठ पचायला जड जात नाही. आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे मिश्रण एकाच डिरेक्शनने चांगलं फेटून घेऊया. ही प्रोसेसही आपल्याला 5 ते 7 मिनिटासाठी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे हे मिश्रण चांगलं फेटून घेतल्यामुळे भजी एकदम हलकी फुलकी व जाळीदार तयार होण्यास मदत होते. या भज्यांमध्ये आपण अजिबातही इतर कुठल्याही मसाल्याचा वापर करणार नाही. फक्त मिठाची भजी करणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही इतर मसाले वापरू शकता. तर हे मिश्रण इतपत मी घट्टसर बनवून घेतलेलं आहे. आता 5 मिनिटासाठी हे मिश्रण असंच भिजत ठेवून देऊया. 5 मिनिटानंतर हे मिश्रण चांगलं भिजलेलं आहे. यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. या भज्यांमध्ये आपण अजिबातही सोड्याचा वापर करणार नाही, परंतु भजी चांगली फुगण्यासाठी यामध्ये 1 चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊया. आता हे बटाट्याचे स्लाईसही चांगल्या कोरडे झालेले आहेत. आता हे स्लाईस या पिठामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत, म्हणजे चांगल्यावर दोन्ही बाजूने घोळवून घ्यायचं आहे. तो एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते चांगलं निथळूनच तेलामध्ये भजी सोडून घ्यायची आहेत. इथे या कढईमधील तेल हलकंसं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी भजी सोडून घेऊया. आपल्याला या कढईमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी करायची नाही. गर्दी जर केली तर भजी फुगणार नाहीत. बटाट्याची भजी करण्यासाठी खूप जास्त साहित्य लागत नाही. अगदी कमी बेसनपिठामध्ये व एखाद्या बटाट्यामध्ये सुद्धा भरपूर भजी तयार होतात, परंतु तळायला थोडासा जास्त वेळ लागतो. 1 मिनिट गेल्यानंतरच भजी उलटवून घेऊया. आपल्याला ही भजी मंद ते मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहेत. इथे या भज्यांना दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. आता भजी तेलामधून काढून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता आपली सर्व भजी छान फुगलेली आहेत. इथे मी दुसऱ्या बॅचची ही भजी तळून घेतलेली आहेत. आता ही भजी तळत आल्यानंतर यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या थोड्याशा कट करून या मिरच्याही या भज्यांबरोबर चांगल्या तळून घेऊया. अशा प्रकारे इथे मी सर्व भजी तळून घेतलेली आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी इथे आपली भजी तयार झालेली आहेत. यामध्ये आपण सोडा किंवा तांदळाचं पीठ न वापरताही एकदम कुरकुरीत व जाळीदार अशी ही भजी बनलेली आहेत. म्हणजे ही भजी अजिबातही तेलकट झालेली नाहीत. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारची बटाटा भजी नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्त राहा. तसेच जाता जाता आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.